शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना हे जे कोपळ बिप्पळ वगैरे जी गावं आहेत इथं दोन मियाना बंधू फार त्रास देत होते जनतेला, सगळ्या प्रजेला प्रचंड प्रमाणात त्रास देत होते. एकाचं नाव होतं हुसेन खान मियाना, दुसऱ्याचं नाव होतं अब्दुल रहीम खान मियाना. ही सगळी कानडी जनता शिवाजी महाराजांच्याकडे आहे. आज कानडी जनतेला वेळोवेळी महाराष्ट्रातल्या लोकांनी किती मदत केलेली आणि कशी केली हे जर का सांगितलं तर मग आमच्या आबांच्या विरुद्ध खटला लावायचं धाडस कानडी लोक करणार नाहीत तिकडच्या वेळेला. इतक्या वेळा कानडी लोकांना मदत केलेली आहे आणि त्यांनी मागितलेली असताना केलेली आहे की शिवाजीराजांनी आपले लोक पाठवले, सैन्य पाठवलं या दोघांचा बंदोबस्त करायला. सेनापती कोण होता माहीत नाही, बहुधा हंबीरराव मोहिते. परंतु तिथं जी लढाई झाली त्या लढाईत नागोजी जेधे इथं बाण लागला. नागोजीला बाजीचा मुलगा हा सरगाव होता आणि तो नागोजी जेधे त्या लढाईत पडला, त्याला वीरमरण प्राप्त झालं. किती वय असेल नागोजी जेधेचं? नागोजी मृत्यू पावला तेव्हा त्याचं वय असेल साधारण 18 ते 19 वर्षांचं. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्यावर लग्न लहानपणीच होतं. त्याची जी बायको होती तिचं वय असेल 13 किंवा 14 वर्षात. त्या मुलीचं नाव गोदूबाई. तिला लग्न म्हणजे काय हे सुद्धा कदाचित कल्पना नसेल गोदूबाईला. पण आपला नवरा तिथं पडला, त्याला वीरमरण प्राप्त झालं हे कळल्याच्यानंतर गोदूबाई सती गेली कारीला. 13 वर्षाची मुलगी चितेवर चढली तिथं वृंदावन, सतीचं वृंदावन कारी नावाचं जे जेध्यांचं गाव आहे तिथं आहे. म्हणजे कानडी जनतेच्या मदतीच्यासाठी 19 वर्षाचा एक तरुण पडला आणि त्याची 13 वर्षाची बायको सती जावी इथं. कुणासाठी हे करतायत? ते लोक कशासाठी जातात? त्यावेळेला जर का सांगितलं असतं नाही तुम्ही कानडी लोकात आम्ही नाही मदत करणार, असं काही झालं आहे का कधी कुठे? नाही झालेलं. हा प्रकारच नव्हता असला प्रकार.